गुलाब जामुन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. गुलाबजाम खायचेत ना? मग त्यासाठी मामाच्या गावाला कशाला जायला हवंय? आणि मुळात गुलाबजाम खाण्यासाठी गुलाबजामच कशाला करायला हवेत? त्यासाठी आहे ना अगदी गुलाबजाम चवीचा गोड सुमधूर रसरशीत हा गुलाबजाम केक. करायला तर अतिशय सोपा. न खवा न मळणं न तळणं न पाकामध्ये तासनतास मुरवत ठेवणं. तरीही सॉफ्ट स्पंजी जाळीदार गोड रसरशीत. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूयात ख्रिसमस विशेष गुलाबजाम केक. गोड सुमधूर रसरशीत गुलाबजाम केक करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही. घरचं घट्ट ताजं दही म्हणजे ते आंबट नसणारच. अर्धी वाटी दूध, पाव वाटी साखर आणि अर्धी वाटी साखर अशी 2दा साखर घ्यायची. पाव वाटी आपल्याला तेल घ्यायचे. हो, पण तेल आपल्याला कोणताही उग्र दर्प असलेलं म्हणजे मोहरीचं, करडईचं, तिळाचं असं वापरायचं नाहीये. ज्याला दर्प नाहीये ते तेल आपल्याला वापरायचं आहे. मी सनफ्लॉवर तेल घेतलंय. तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप आणि बटरही वापरू शकता, परंतु जसजसा केक थंड होत जाईल ना तसे बटर आणि तूप देखील गोठतात आणि मग आपला केक तेवढा स्पॉन्जी राहत नाही. तेल आहे तसंच पातळ राहतं म्हणून आपल्याला तेल वापरायचं आहे. 4 वेलदोडे घ्यायचे, त्याची बारीक पूड करायची. 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे. 1 चमचा व्हॅनिला एसेन्सही घ्यायचा आहे. मार्केटमध्ये 10 रुपयांना डेअरी व्हाईटनरचं म्हणजे मिल्क पावडरचं एक पॅकेट मिळतं, ते एक पॅकेट आपल्याला घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धी वाटी घरची घट्ट ताजी दुधावरची साय वापरू शकता. आता मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये आपल्याला रवा आणि पाव वाटी साखर घालायची. लक्षात ठेवा आपल्याला आपण 2 प्रकारे साखर घेतली, एक पाव वाटी आणि एक अर्धी वाटी. त्यातली आपल्याला पाव वाटी साखर घालायची आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. अगदी 1 मिनिटाच्या आतच हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित बारीक होतात. हे पहा आपले दोन्ही जिन्नस बारीक करून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही, अर्धी वाटी दूध, मिल्क पावडर, 4 वेलदोड्यांची पूड, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, पाव वाटी तेल सुद्धा घालायचे आणि आता आपल्याला हे सगळी जिन्नस मिक्सरवर फक्त 1 मिनिट फिरून घ्यायचे. जास्त वेळ फिरवायचे नाहीयेत. आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे, बारीक करायचे नाहीयेत. त्यामुळे फक्त 1 मिनिट फिरून घ्यायचे. हे पहा अगदी अर्ध्या मिनिटातच आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत, एकजीव झालेत. आता स्पॅच्युलाच्या साहाय्यानं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सगळं मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पहा आपलं मिश्रण आत्ता तुम्हाला जरी थोडंसं पातळ वाटत असलं ना तरी कालांतरानं ते थोडंसं घट्ट होणार आहे, कारण आपण यामध्ये रवा वापरला आहे. आता हे मिश्रण आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मुरेल. आणि आता आपल्याला केकची पुढची तयारी करायला घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला ज्यामध्ये केक करायचा ना त्या भांड्याला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. ट्रेला सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून झालं की या ट्रेमध्ये आपल्याला थोडासा मैदा घालायचा आहे आणि हा मैदा आपल्याला भांड्याला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. ही अशी क्रिया केल्यानं आपला केक खाली चिकटत नाही, भांड्यापासून अगदी सहज वेगळा होतो. परंतु जर तुम्हाला तेल, मैदा यापैकी काहीच वापरायचं नसेल तर तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता. हे पहा ट्रेला सगळ्या बाजूनं मैदा अगदी व्यवस्थित पसरून झालेला आहे. आता उरलेला मैदा आपल्याला काढून टाकायचा आहे. आपण काही ओव्हनमध्ये केक बेक करणार नाही आहोत, कढईमध्ये किंवा पातेल्यातच करणार आहोत. त्यामुळे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा ना ते भांडं घ्यायचे. त्या भांड्यामध्ये अशा प्रकारे एखादी गोल रिंग अथवा स्टँड ठेवायचे, म्हणजे आपल्या केकच्या भांड्याला डायरेक्ट उष्णता लागणार नाही आणि केक करपणार नाही. म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपला ट्रे अगदी व्यवस्थित बसेल आणि वर थोडी जागा शिल्लक राहील अशा पद्धतीचं भांडं आपल्याला वापरायचं आहे. परंतु जर तुमच्याकडे अशा प्रकारे चौकोनी ट्रे नसेल तर तुम्ही घरातील कोणताही गोल डबा किंवा कुकरचा डबा वापरू शकता. आता हे पातेलं आपल्याला रेंजसहित गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे. पातेल्यावर झाकण ठेवायचे, झाकणावर खलबत्त्यासारखी एखादी जड वस्तू ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर हे पातेलं आपल्याला प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एवढी सगळी तयारी करेपर्यंत हे आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा आता बरंचसं घट्ट झालेलं आहे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे, त्यामुळे कालांतरानं हे मिश्रण घट्ट होणारच आहे. त्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ होण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालावं लागणार आहे. परंतु त्या अगोदर आपल्याला यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला पाव वाटी दूध घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरवर अगदी अर्धा मिनिट फिरून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त मिक्स होण्यासाठी फिरून घ्यायचं आहे. हे पहा आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा पातळही झालं आहे. जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे ना अगदी तशी झाली आहे, परफेक्ट, एकदम धारदार, म्हणजे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. आधी आपण अर्धी वाटी दूध वापरलं होतं आणि आत्ता पाव वाटी, म्हणजे आपण एकूण पाऊण वाटी दूध वापरलं आहे.
तुम्ही वापरलेला रवा किती जाड किंवा किती बारीक आहे, दही दूध किती घट्ट आहे किंवा किती पातळ आहे, यावर थोडंसं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं. आपण आज गुलाबजाम केक करतोय, त्यामुळे या केकला गुलाबजामचा अरोमा स्वाद तर असायलाच हवा. म्हणून यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घालायच्यात आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. जर तुमच्याकडे अशा प्रकारे गावठी गुलाबाच्या पाकळ्या उपलब्ध नसतील तरी काहीच हरकत नाही. तुम्ही गुलाब पाणी किंवा 2-3 थेंब गुलाबाचा इसेन्स वापरू शकता. आणि यापैकी काहीच नसेल तरी काहीच हरकत नाही. आपण सगळं गुलाबजामुनचं साहित्य वापरलेलं आहे, त्यामुळे गुलाबजामसारखा स्वाद तर येतोच. आपलं केकसाठीचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपल्याला ज्यामध्ये केक बेक करायचा आहे तो ट्रे आपण तयार करून घेतलेला आहे. त्या ट्रेमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण हळुवारपणे ओतायचं आहे आणि अगदी हलक्या त्यानं हा ट्रे आपल्याला थोडासा टॅप करून घ्यायचा आहे, थोडा आपटून घ्यायचा आहे, म्हणजे केकला मध्ये कुठे पोकी राहणार नाही. आता आपण गॅसवर जे पातेलं प्रीहीट करण्यासाठी म्हणजे गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना, ते अगदी चांगलं गरम झालेलं आहे. त्या पातेल्यामध्ये आपल्याला रिंगवर हा ट्रे अगदी हळुवारपणे ठेवायचा आहे. पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकणावर अशा प्रकारे पोळपट ठेवायचं आहे आणि या पोळपटावर आपल्याला खलबत्त्यासारखी जड बसू ठेवायची आहे. पोळपट ठेवल्यानं आपला खलबत्ता खाली घसरणार नाही, म्हणून आपण पोळपट ठेवला आहे. एकंदरीत काय, पातेल्याच्या बाहेर वाफ जाता कामा नये एवढा बंदोबस्त करायचा आहे. आता आपल्याला हा केक मोठ्या आचेवर अर्धा तास बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. मी जेव्हा मोठ्या आचेवर असं म्हणतोय तेव्हा आपल्या शेगडीला 2, 3, 4 असे बर्नर असतात. त्यातील सगळ्यात छोटा जो बर्नर असतो ना, तो आपल्याला केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्या छोट्या बर्नरच्या मोठ्या आचेवर आपल्याला अर्धा तास केक बेक करून घ्यायचा आहे. आणि हो, एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा, केक व्यवस्थित फुललाय का नाही हे बघण्यासाठी आपल्याला झाकण अधूनमधून अजिबात उघडायचं नाही आहे. असं केलं तर आपला केक मधून खाली बसेल. अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं आहे. हा हा, पाहता ना तुम्ही, आपला केक कसा दुप्पट फुलला आहे आणि रंग पण पहा किती मस्त आला आहे. आता आपण आपला केक व्यवस्थित शिजला आहे का म्हणजे बेक झाला आहे का ते पाहूया. त्यासाठी केकच्या मध्यभागी अशा पद्धतीनं अगदी तळापर्यंत सुरी घालायची आहे. हे पण आपली सुरी दोन्ही बाजूने अगदी कोरडी खडखडीत निघते. केकचा एक कोणही या सुरीला चिकटलेला नाही आहे. याचा अर्थ आपला केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे, अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे. आता गॅस बंद करायचा आहे, ट्रे बाहेर काढायचा आहे आणि हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. परंतु केक लवकर थंड व्हावा म्हणून आपल्याला केक पूर्णपणे उघडा ठेवायचा नाही आहे. जर तसं केलं तर आपला केक वरून कोरडा पडेल. म्हणून आपल्याला यावर झाकण ठेवायचे, परंतु झाकण म्हणून कोणतीही धातूची प्लेट ठेवायची नाही आहे. जर कोणतीही धातूची प्लेट झाकण म्हणून ठेवली ना, तर मग वाफ धरेल आणि आपला केक मऊ पडेल. मग काय करायचं, काय झाकण ठेवायचं, तर हे पहा, अशा प्रकारे एखादं सुती कापड यावर आपल्याला अंथरायचं आहे, म्हणजे आपला केक मऊ सुद्धा पडणार नाही आणि कोरडाही होणार नाही. जोपर्यंत केक पूर्णपणे थंड होतोय तोपर्यंत आपण केकसाठी लागणारा पाक तयार करायला घेऊया. म्हणजे आपण गुलाबजामसाठी कसा पाक तयार करतो तसाच पाक तयार आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये आपण जी अर्धी वाटी साखर घेतली होती ना, ती अर्धी वाटी साखर घालायची आहे. या साखरेमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे पातेलं आता आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचं आहे. गॅसवर पातेलं ठेवल्यानंतर देखील आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं ही साखर एकसारखी हलवत राहायची आहे, म्हणजे खाली लागणार नाही. हे पहा, आपल्या पाण्याला आता खळखळून उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घालायच्या, त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. आता आपली साखर देखील पूर्णपणे विरघळलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि 2 मिनटं हे मिश्रण आपल्याला असंच मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. 2 मिनटानंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट झाले का ते चेक करायचं. त्यासाठी चमचा या मिश्रणामध्ये बुडवायचा. चमचा थोड्या वेळात बाजूला धरायचा, त्यावर फुंकर मारायची आणि बोटांच्या साहाय्यानं हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्ट झाले का हे चेक करायचं. आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे, फक्त आपलं हे मिश्रण थोडं चिकट व्हायला हवं, म्हणजे मधासारखं चिकट लागायला हवं. हे पहा, आपलं मिश्रण चिकट लागते म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण गुलाबजामसाठी कसा पाक तयार करतो तसाच पाक आपल्याला इथे करायचा आहे. तोपर्यंत आपला केक देखील पूर्णपणे थंड झाला आहे. आता थंड झालेला केक आपल्याला सुरीच्या साहाय्यानं सर्व बाजूने अशा पद्धतीनं सोडवून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्यानं थोडा त्याच्या कडा अशा पद्धतीनं दाबून घ्यायच्यात. आता केकचा ट्रे आपल्याला पालथा घालायचा आहे आणि हाताच्या साहाय्यानं सर्व बाजूने अशा पद्धतीनं थोडा टॅप करून घ्यायचा आहे आणि हा केक आपल्याला या ट्रेपासून वेगळा करायचा आहे. पाहताना तुम्ही आपला केक ट्रेपासून अगदी कसा सहज वेगळा झाला आहे आणि रंगावरून लक्षात येतच आहे की आपला केक किती खमंग खरपूस शेकला गेला आहे. तर या केकच्या आपल्याला सुरीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं चौकोनी तुकडे पाडून घ्यायचे. उभे 2 छेद देतोय आणि आडवे 4 छेद देणार आहे. साधारण 2 इंच आकाराचा एक पीस तयार व्हायला हवा, अशा पद्धतीनं मी इथे छेद देऊन घेतोय. पाहताना तुम्ही सुरीनं केक कट करताना कसा खाली दाबला जातोय, एकदम पावासारखा सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार झाला आहे.
यातील एक दोन पीस आपण दाबून पाहूया. पाहताना तुम्ही पीस दाबल्यानंतर तो पुन्हा पूर्ववत होते, म्हणजे चिकटून खाली राहत नाहीये, पुन्हा आहे त्या स्थितीत येतोय. अगदी ढोकळ्यासारखा सॉफ्ट स्पंजी जाळीदार झालाय आपला केक. आता या केकच्या वड्या आपल्याला एखाद्या ताटामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात. मी दुसऱ्या एका छोट्या उंचीच्या ट्रेमध्ये सेट करून घेतल्यात. आता आपण जे गुलाबजामच्या सिरपसारखं साखरेचं सिरप करून घेतले ना, ते सिरप चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला या केकच्या प्रत्येक पीसवर सोडायचं आहे. हे पहा, आपला केक सॉफ्ट स्पंजी जाळीदार झालाय, त्यामुळे सगळं मिश्रण लगेचच शोषलं जातंय. आपलं सगळं मिश्रण सोडून झाले. आता हा केक आपल्याला गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांनी सजवायचा आहे. आपण पाक सोडण्या अगोदर केक दाबून पाहिला होता, आता पाक सोडल्यानंतरही दाबून पाहूया. त्यासाठी आपल्याला केकचा एक पीस सोडून घ्यायचा आहे. पाहता ना तुम्ही, केकनं पाक म्हणजे साखरेचं सिरप अगदी व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे केक पुन्हा फुलून वर आला आहे. आणि अगदी हलक्या हातानं केक दाबून पाहिला असता पाहता ना तुम्ही, आपलं सिरप कसं खाली टपकता येते, अगदी गुलाबजामसारखं. आणि हा केक फक्त गुलाबजामसारखा दिसतच नाहीये बरं का, घरभर गुलाबजामचा आरोमाच दरवळतोय. त्यामुळे लहान मुलं तर धावत धावत येतात आणि केक फस्तच करून टाकतात. आहे की नाही गुलाबजामपेक्षा करायला सोपा, कमी खर्चात आणि कमी वेळेत. म्हणजे मी म्हणतोय ते बरोबर आहे ना. गुलाबजाम खाण्यासाठी मामाच्याच गावाला कशाला जायला हवंय. तुम्ही सुद्धा या 31 डिसेंबरच्या पार्टीच्या निमित्तानं अशा प्रकारे सॉफ्ट स्पंजी जाळीदार रसरशीत गुलाबजाम केक करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना गुलाबजाम केकसारखं गोड रसरशीत आणि सुमधुर जावो ही सदिच्छा. हॅपी न्यू इयर.